नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात 48 तासाचा अंदाज देणार आहे. कारण आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये 48 तासाचा विचार करतो. आता आपल्याला हवामानात मोठा बदल या ठिकाणी दिसतोय आणि तो म्हणजे केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये पावसाचं प्रमाण वाढलं आहे. शिवाय भारतातील उष्णता संपली असून म्हणजे उष्णतेची लाट आता संपली आहे आणि ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली, जे आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. आज 31 मेला विशेष प्रगती मान्सूनने केलेली नाही. काल ज्या ठिकाणी मान्सून पोहोचला होता त्या ठिकाणी आहे, परंतु केरळच्या वेशीवर येऊन थांबलेला आहे. उद्या निर्धारित 1 जून ही तारीख आहे. त्या तारखेच्या किंवा 1-2 दिवस मागे पुढे मान्सून केरळमध्ये दाखल होईल असं आहे. सिच्युएशन अतिशय चांगली आहे केरळमध्ये मान्सून उद्या दाखल होण्याची. कुलाबा वेधशाळेने दिलेल्या पुढील 48 तासाचा अंदाजाचं आपण निरीक्षण केलं तर पश्चिम विदर्भामध्ये पावसाची शक्यता कमी आहे दाखवलेली, परंतु उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ किंवा अगदी पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिला आहे. परंतु असं जरी असलं तरी पश्चिम विदर्भात देखील उद्या पावसाची शक्यता आपल्याला दिसते. 2 तारखेला देखील आपण या ठिकाणी स्पष्टपणे बघतो की अनेक भागामध्ये म्हणजे पूर्व विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण असेल, अगदी पश्चिम महाराष्ट्र वगैरे भागात सर्वच ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आणि जसं आज 31 तारखेला बऱ्याच भागात पावसाला सुरुवात झालेली आहे, ते मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. परंतु पुढील 2 दिवस म्हणजे 48 तासामध्ये देखील पावसाच्या घटना, मान्सूनपूर्व पावसाच्या घटना महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. या ठिकाणी आपण बघतो की भारताच्या मोठ्या क्षेत्रावर आज पावसाच्या वेगवेगळ्या ठिकाणी भाग बदलत वातावरण तयार झालेलं आहे. आणि महाराष्ट्राचा विचार करायचं झालं तर नाशिक पूर्व भागामध्ये, छत्रपती संभाजीनगर पश्चिम वगैरे या भागामध्ये पावसाळी वातावरण आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया सहित गडचिरोली आणि चंद्रपूर, यवतमाळच्या काही भागामध्ये पावसाळी क्षेत्र आज तयार झालं आहे. बीड दक्षिण सहित बार्शी आणि लातूर, धाराशिवच्या भागात पावसाचं वातावरण तयार झालं आहे. आणि बारामती सहित सातारा पूर्व भागामध्ये सुद्धा पावसाळी वातावरण आहे. म्हणजे सातारा पूर्व भागातचे व्हिडिओ देखील माझ्याकडे उपलब्ध आहेत. त्यानंतर नाशिक पूर्व भागातील व्हिडिओ आलेले आहेत. त्यानंतर लातूर, धाराशिवमधले काही व्हिडिओ आपल्याकडे आहेत. नागपूर आणि भंडारा, गोंदियामधील आपल्याकडे व्हिडिओ आलेले आहेत की या ठिकाणी पाऊस झाला, काही ठिकाणी गारपीट देखील झालेली आहे. त्यामुळे आज मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह, गारपिटीसह काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आणि जे आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. वेदर आणि रडार या मॉडेलमध्ये देखील आपण बघतो की नाशिक पूर्व, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर बीड आणि लातूर, धाराशिवच्या काही भाग आणि सातारा पूर्व या भागामध्ये, त्याचबरोबर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली भागामध्ये आज पावसास अनुकूल वातावरण झालेलं आहे. आणि ह्या ॲक्टिव्हिटीज रात्री उशिरापर्यंत असू शकतात. तर GFS मॉडेलने दिलेल्या फॉरकास्टमध्ये साधारण वाऱ्यांची दिशा काय आहे ही जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी थोडी एक चक्राकार स्थिती तयार झालेली आहे. या ठिकाणी पाकिस्तानच्या दरम्यान देखील राजस्थानच्या वरती एक चक्राकार स्थिती आहे. या ठिकाणी म्यानमारच्या बाजूला एक चक्राकार स्थिती आहे. मात्र अरबी समुद्रातील चक्राकार स्थिती नाहीशी झालेली आहे. आणि आपण या ठिकाणी वाऱ्यांचा प्रवाह जर बघितला तर अरबी समुद्रातील वाऱ्यांचा प्रवाह अशा पद्धतीने आता पुढे सरकलेला आहे. काही ठिकाणी हा प्रवाह थोडा असा या चक्राकार स्थितीकडे जातोय आणि अरबी समुद्रातील बरेच वारे आता सरळ रेषेमध्ये पुढे सरकू लागले आहे. आणि त्यामुळे एकूणच मान्सूनला पुढे सरकण्यासाठी एक अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. GFS मॉडेलने देखील उद्या महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाच्या ॲक्टिव्हिटीज बऱ्याच ठिकाणी, जे विदर्भ, मराठवाडा, अगदी पश्चिम महाराष्ट्र, कोकण सुरू होतील असं दाखवलेलं आहे. त्यामुळे उद्या देखील कोकणात मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. आणि खास करून या ठिकाणी नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे केरळच्या आजूबाजूने जे काही पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे, हे मान्सून सक्रिय करण्यासाठी मदत करेल.
2 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पावसाचं वातावरण दाखवलं जातंय GFSमध्ये. आपण जर हा संपूर्ण महाराष्ट्राचा भाग बघितला तर चांगल्या प्रकारचा पाऊस, म्हणजे ज्याला आपण वाव्हाणी पाऊस म्हणतो, अशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्रात सुरू होणार आहे 2 तारखेला. कोकणामध्ये पाऊस सुरू होणार आहे आणि अजून देखील थोड्या वाऱ्यांच्या स्थितीमध्ये अरबी समुद्रात थोडी गोंधळलेली परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसते. म्हणजे कधी वारे ह्या पद्धतीने फिरून जात आहेत आणि मग नेमकी या ठिकाणी एखादी चक्राकार स्थिती पुन्हा निर्माण होते का, हे देखील बघावं लागणार आहे. परंतु पावसाचं प्रमाण वाढतं, याचा अर्थ मान्सून पुढे येण्यास वातावरण चांगलं आहे. ECMWF मॉडेलने देखील उद्या मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली या भागात जो WDचा प्रभाव आहे, त्याचा असर थोडा आपल्याला विदर्भामध्ये पडण्याची शक्यता दाखवलेली आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे कोकणामध्ये, म्हणजे खास करून उत्तर कोकणात पालघर, ठाणे, रायगड, मुंबई परिसरात उद्या पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. आणि आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी काहीतरी वातावरण बनणार आहे, अशा प्रकारची अंदाज देखील या ठिकाणी येऊ लागला आहे. मुख्य म्हणजे मान्सून जोपर्यंत पुढचा प्रवास केरळपासून करत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातील पावसामध्ये अडचणी राहणार आहेत. तोपर्यंत पावसाचा जोर वाढणार नाही. तर आपण बघूयात की आपल्याला 2 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात देखील पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढताना दिसत आहेत. पण पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी दिसतोय, कारण WDचा प्रभाव जो आहे तो उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये आहे. इथे या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता राहील. ज्या ज्या ठिकाणी WDचा प्रभावाने पाऊस होणार आहे त्या ठिकाणी वादळी वारा आणि विजांचा कडकडाट शिवाय गारपीट देखील या ठिकाणी होईल. आपण पुढील 48 तासासाठी जर वाऱ्यांची स्थिती बघायचं ठरवलं तर अरबी समुद्रातील वारे यांची जी अरबी समुद्रातील पश्चिमी शाखा आहे, जे गुजरातवर मान्सूनचे वारे जातात, हे अधिक प्रभावी व्हायला सुरुवात होणार आहे. थोडी अडचण अजून केरळकडे येणाऱ्या वाऱ्यांमध्ये आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने वारे सरकत आहेत. त्यामुळे वाऱ्यांमध्ये एक वक्रता आहे. अजून सरळ रेषेत ते मान्सूनकडे, म्हणजे पश्चिम किनारपट्टीला अजून येत नाही आहे. ही जी सिच्युएशन आहे, ही बदलण्याची वाट आपल्याला बघावी लागणार आहे. आणि आपण हेही बघतो की या वाऱ्यांच्या गतीमध्ये किंवा या वाऱ्यांच्या प्रवाहामध्ये बदल कधी होतोय, तर 2 तारखेला होतोय. कारण 2 तारखेला आपल्याला सरळ रेषेत केरळवर वारे येताना दिसत आहेत. तर म्हणायला हरकत नाही की 5 तारखेनंतर मान्सून गतिमान होईल कोकण किनारपट्टीला येण्यासाठी. आता आपण जर कोकण किनारपट्टीला वातावरण बघितलं तर फारसं वातावरण नाही आहे. केवळ सोलापूरमध्ये थोडं वातावरण दाखवलं आहे किंवा इतर काही भागामध्ये वातावरण दाखवलेलं आहे, परंतु विशेष महाराष्ट्रात वातावरणाचा सध्या प्रभाव नाही. म्हणजे उद्या दिवसभराचा जर आपण अंदाज घेतला तर उद्या देखील कोकण किनारपट्टीला महाराष्ट्रामध्ये तुरळक अशा प्रकारच्या पावसाच्या घटना घडणार आहेत. पावसात जोर नाही आहे, परंतु वातावरण तयार होईल. खऱ्या अर्थाने दक्षिण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 2 तारखेपासून मान्सूनपूर्व पावसाच्या घटना अधिक वाढू शकतात. कोकण किनारपट्टीला पाऊस पूर्णतः सक्रिय होण्याकरता आपल्याला 3-4 तारखेची वाट बघावी लागणार आहे. कारण साधारणपणे आपण 4 तारखेला बघतो की दिवसभरामध्ये चांगल्या प्रकारचं पावसाचं वातावरण तयार होईल आणि 5 तारखेलाही हे वातावरण आणखी प्रभावी होईल. म्हणजे याचा अर्थ असा होतो की मान्सून जो पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण आहे, ते 4-5 तारखेपासून होईल आणि 7-8 तारखेपर्यंत तळकोकणात आणि नंतर मुंबईकडे मान्सूनचा प्रवास सुरू होईल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.